तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं अशी शक्यता होती, अशी मागणी होती आणि त्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न देखील केले गेले होते। काल दिवसभर त्याच्या आधी देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन साकडं घालण्यात आलं। आज देखील मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जमण्याचे अनेक विभाग प्रमुखांनी आदेश दिलेले होते, मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश जे ते मागे घ्यायला लावले आणि कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन या वर्ष निवासस्थानाच्या बाहेर करण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आज इथे काही कार्यकर्ते म्हणजे अगदी 20 ते 25 कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते, काही महिला देखील जमलेल्या होत्या। त्या सगळ्यांना परत घरी जाण्यास सांगण्यात आलं, पोलिसांकडून सांगण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले होते। त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन हे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देताना झालेलं नाहीये आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे। तिन्ही जे नेते आहेत, सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले, या तिघांनी एकत्रितपणे हा राजीनामा सुपूर्त केलेले आहे। यातून एक लाईन जी आहे किंवा एक संदेश जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाऊ शकतो किंवा द्यायचा प्रयत्न हा महायुतीकडून केला गेलेला आहे की कितीही काही झालं, कितीही मुख्यमंत्री पदावरून थोडीशी चर्चा होत असली, वादविवाद असले तरी देखील आम्ही एकसंध आहोत, आम्ही एकत्रित आहोत। तिन्ही जे सर्वोच्च नेते आहेत ते एकत्रित आहेत। त्यामुळे पार्टीचे जे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकमेकांमध्ये वितुष्ट ठेवू नये। महाराष्ट्रातली जनता जी आहे त्यांनी पुन्हा एकदा 2019 सारखी परिस्थिती येईल का अशी शक्यता जी सांगितली जात होती, कुठेतरी एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेतील का अशी शक्यता सांगितली जात होती, पण ती शक्यता होणार नाही। हा संदेश द्यायचा प्रयत्न अगदी काही वेळापूर्वी झाला, राज्यपालांच्या समोर तो झाला आणि त्याचं लाईव्ह दृश्य आपण बघितलं कशा प्रकारे तिन्ही नेते एकत्रित आले, एकत्रित बसले, राज्यपालांशी एकत्रित त्यांनी चर्चा केली, मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सोपवला आणि ज्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलं त्यावेळी देखील राज्यपालांकडे तिन्ही नेते हे एकत्रितपणे उभे होते। अगदी दिलखुलास वातावरण त्या ठिकाणी होतं, एकमेकांशी हसत खेळत बोलत होते। हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला कारण की महायुती ही तुटते आहे का असा प्रश्न हा निर्माण झाला होता। विरोधकांनी देखील आरोप केलेले होते, मात्र आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा काही वेळापूर्वी झाला आणि त्यातूनच आता येणारं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये देखील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असू असं देखील सांगण्याचा प्रयत्न, भासवण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे येणारं सरकार आहे ते नक्कीच महायुतीमध्ये तिन्ही पक्षांचं असेल, एकत्रित असेल आणि थोडीफार जी आहे ती जागा वाटपाच्या वेळी किंवा 43 जे एकूण मंत्रिपद आहेत, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपद, त्या 43 मंत्रिपदांवर थोडीशी पुन्हा एकदा घासघीस होईल किंवा पुन्हा एकदा वाद होईल, वितुष्टी येईल, पण आम्ही एकत्रितपणेच हे सरकार चालवणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हा झालेला आहे। आणि त्यानुसार आता येणाऱ्या काळामध्ये अगदी 29 तारीख आधी सांगितली होती, मात्र पंतप्रधान हे हिवाळी अधिवेशनामध्ये आहेत, त्यामुळे थोडेसे ते व्यस्त आहेत, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आधीच निश्चित झालेले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांची वेळ घेतली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, जसं की 2022 झालं होतं। अगदी राज्यपालांच्या समोर थोड्या लोकांमध्ये हा शपथविधी उरकला गेला होता, पार पडला गेला होता, कारण की त्यावेळी परिस्थिती तशी नव्हती। आता मात्र भाजप एक भक्कम परिस्थितीमध्ये आहे, केवळ भाजपच नाही तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे देखील खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत। जे त्यांचे एक्झिस्टिंग जे आमदार होते त्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे सध्या आहेत आणि पूर्ण बहुमताचं सरकार राज्यामध्ये असल्यामुळे आता भव्य दिव्य असा कार्यक्रम हा आखला जाईल। त्याची आखणी सुरू आहे, कुठे कार्यक्रम घ्यायचा, किती लोकांमध्ये घ्यायचा, किती लोकांना बोलवायचं, इन्व्हायटीज कोण असेल, मग भाजपचे इतर मुख्यमंत्री जे राज्यांमधले मित्र पक्षांचे मुख्यमंत्री त्यांना बोलवायचं का, अशा सगळ्या स्तरावर सध्या चर्चा सुरू आहे, एक आखणी सुरू आहे कार्यक्रमाची। फक्त पंतप्रधानांची वेळ कधी मिळते यावर सगळं गणित जे आहे ते अवलंबून आहे, यावर कार्यक्रमाचा दिवस जो आहे तो अवलंबून आहे। एकदा ती वेळ मिळाली की त्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार, कधी किती मंत्री शपथ घेणार, कुठे शपथ घेणार, कुठे हा कार्यक्रम होईल, किती मोठा कार्यक्रम होईल, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल। जर आपण 2014चा विचार केला असता तर वानखेडे स्टेडियममध्ये हा खूप मोठा एक कार्यक्रम झाला होता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि भव्य दिव्य हा महायुतीचा असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला गेला होता। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी घेतली होती। 2019चा आपण विचार केला तर ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याच्या नंतर शिवाजी पार्क मैदानामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। मग